आज आपण एरिया अँड पेरिमीटर ऑफ सर्कल म्हणजेच वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढायची आणि याच्यावरचे आपण न्यूमेरिकल्स सर्व इथं कसे सोडायचे ते आपण बघणार आहोत. तर टॉपिक महत्त्वाचा आहे, भरपूर ठिकाणी विचारला आहे आणि ITI मध्ये तसंच इतर ठिकाणी पण स्पर्धा परीक्षेमध्ये पण उपयुक्त पडते. तर आपण सरळ टॉपिकला सुरुवात करूया. बघा आता क्वेश्चन असा येतं, फाइंड द सर्कम्फरन्स अँड एरिया ऑफ अ सर्कल हुज रेडियस इज 10 मीटर. त्रिज्या 10 मीटर असलेल्या वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. तर सर्वात अगोदर आपण इथं एक जे वर्तुळ असते, सपोज हे जर समजा वर्तुळ आहे, वर्तुळाची हा पॉईंट सेंटर, याला आपण ओ नाव घेऊया, आणि या सेंटरपासून ही जी लाईन काढली आपण या गोल रिंगेपर्यंत, या ही जी आहे रिंग सारखं स्ट्रक्चर, याला म्हणतो आपण परिघ म्हणजेच सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल ही झाली आपली रेडियस, आणि ही कोणती गावात आहे, कॉड जिवा. ठीक आहे. आणि जर ही कॉड जर म्हणजे दोन पॉईंटला जोडतो, सर्कम्फरन्सच्या कोणत्याही दोन पॉईंटला जर समजा एखादी लाईन जोडत असेल रेषाखंड, त्याला आपण काय म्हणतो, जिवा. आणि जर समजा ही जिवा जी आहे ही जर त्या वर्तुळाच्या सेंटरमधून पास झाली, म्हणजे सेंटरमधून जर पास झाली, त्याला आपण काय म्हणतो, तर डायमीटर म्हणजे डी. आणि हा डायमीटर राहतो त्रिज्येच्या दुप्पट. डायमीटर इज ट्वाइस ऑफ रेडियस. म्हणजे जर ही एक झाली रेडियस आणि पुन्हा एक जर समजा आपण रेडियस अशी काढली तर ठीक आहे, तर हा आपला काय होणार आहे, आर. हा इथपर्यंत आर, ओ पासून सपोज आर ए असेल आणि हे पी असेल, ओ पासून ए पर्यंत आर आणि ओ पासून बी पर्यंत आर. आर प्लस आर ही होते ट्वाइस. म्हणजे डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट राहतो, म्हणजे व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट राहतो. आता इथे काय दिलेलं आहे, तर एक सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस जी आहे म्हणजे आर इक्वल टू दिला आहे 10 मीटर. तर आपल्याला त्याने विचारलं आहे की पहिले विचारलं आहे सर्कम्फरन्स आणि सर्व विचारला एरिया. ठीक आहे. तर सर्कम्फरन्सच्या जे आहे, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजेच त्याला म्हणतो आपण त्या वर्तुळाचा परिघ. हा काय, याचा फॉर्म्युला आहे 2πr किंवा 2 मल्टिप्लाय आर म्हणजे काय होते, डी होते. काय होते, डी होते, किंवा याला म्हणतो आपण पाय डी. दोन्ही फॉर्म्युला झाले सर्कम्फरन्स करता. ठीक आहे. तर आपण तर व्हॅल्यू ठेवून घेऊया. 2 पायची किंमत 22/7 जी कॉन्स्टंट आहे, आणि आर आर किती आहे, 10 आहे. ठीक आहे. तर किती वेळ आता हे त्याला आपण 44 गुणिला, आता याला जर भागलं समजा आपण तर किती लिहितं मध्ये, किती लिहिते मध्ये, 7 1 7, पुन्हा किती लिहितं 3 7 चूक 28. ठीक आहे. आणि पुन्हा किती उरतील, 7 2 14. अप्रॉक्सिमेटली हे आन्सर येईल. आणि जर समजा आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती, 1.42 मल्टिप्लाइड बाय 44 येईल, तर 8 16 7 चला 1 4 1 4 1 5, पुण्याच्या खाली क्रॉस 8 6 5 3 8 4 11 12 2 4 1 पुन्हा 1 6. म्हणजे आपलं आन्सर जे आहे ते येईल 62.48. 62.48. आता हे काय आहे म्हणजे मीटर हा काय त्याच्या वर्तुळाचा परिघ. ठीक आहे. आणि पुन्हा विचारताना क्षेत्रफळ, एरिया. एरिया ऑफ सर्कल. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला जो आहे तो आहे पाय आर स्क्वेअर, किंवा जर समजा आपण आरच्या ठिकाणी समजा आपण डी ठेवला तर किती येते, पाय. आरची किंमत काय राहते, डीच्या हाफ आणि डीच्या स्क्वेअर म्हणजे किती येते, पाय डी स्क्वेअर अपॉन 4. म्हणजे तुम्ही एकतर हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. तर आपण घेऊया पाय म्हणजेच आर स्क्वेअर. तर पायची किंमत 22/7 आणि आरची किंमत किती, 10चा स्क्वेअर म्हणजे किती होते, तर याचा रेशो किती, 3.14. म्हणजे रेंजचा रेशो येते 100. तर हा किती येते, 314 मीटरचा स्क्वेअर. म्हणजे आपलं फायनली आन्सर जे आहे ते परिमिती झाली 62.48 मीटर आणि क्षेत्रफळ झालं 314 मीटरचा स्क्वेअरच्या मध्ये. हे त्याला बेसिक प्रश्न जो आपल्या वर्तुळावरती विचारला जाऊ शकतो, वर्तुळाचं परिघ आणि एरिया क्षेत्रफळ काढा. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघूया आपण. फाइंड इट्स डायमीटर इफ द एरिया ऑफ सर्कल इज 330 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा आपल्याला एरिया दिला आहे, फाइंड डायमीटर एरिया दिला आहे, आणि एरिया किती आहे वर्तुळाचा तिथं 330 आहे. म्हणजे एरिया इज इक्वल टू दिला आहे 330 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ
सर्कल. फॉर्म्युला का त्यामध्ये तर पाय d²/4. आता इथं d²/4 आपण काय घेतलं, कारण की त्यांना आपल्याला डायमीटर विचारलं म्हणून. ठीक आहे. तर हा एरिया जो आहे म्हणजे आपण पाय d²/4 हा एरिया त्याने आपल्याला किती दिलेला आहे, 330 दिलेला आहे, म्हणजे 330 सेंटीमीटरचा स्क्वेअर. ठीक आहे. याच्यावरून d²ची किंमत काय येईल, तर हा 330 हा 4 भागात इकडे गुणाकारात येईल, गुणिले 4 भागाला किती येईल, पायची किंमत पाय इथं. ठीक आहे. तर बघू आपण काय त्यामध्ये येईल ते सॉल्व्ह करत. d² किती येईल तर 330 गुणिला 4, पायची किंमत 22/7, 7 हा पुन्हा वर जाईल. ठीक आहे. तर आपण बघूया त्याला 330 ला आपण या 22 बघूया, तर 330 भागीला 22 जर समजा आपण केलं, 22 एक 22 किती उरला 1 1 0 0 पुन्हा 22 पंच 110, म्हणजे आपल्या इथे येणार 15 येईल. त्याला जर समजा भागला आपण तर किती येईल, 15 गुणिला 4 गुणिला 7 किती येईल, 15 चूक 60 आणि 7 गुणिला किती 420 सेंटीमीटरचा स्क्वेअर. तर हा काय झाली, काय किंमत झाली d²ची. तर d इज इक्वल टू काय येणार, √402. आणि हे जे वर्गमूळ जे आहे आपल्याला माहिती आहे 20चा वर्ग किती आहे 400 आहे, आणि 21चा वर्ग किती आहे 441 आहे. म्हणजे 100% याची जी किंमत जी आहे याची किंमत 20 पॉईंट समथिंग तिथं यायला पाहिजे. आता ही जी किंमत आहे ही किंमत आपण काढू पण शकतो. तर आपण काढणार कसं त्यामध्ये, तर काढत झाल्यानंतर बघा आपल्याला हे समजायची किंमत काय झाली काय, तर याची किंमत काय, याची वर्गमुळात 420 ची जर किंमत आपल्याला काढायची ठीक आहे त्यामध्ये, तर आपण तर कसं काढणार त्यामध्ये 420 आपण या साईडनं आपण त्याच्या दोन दोनच्या जोड्या पाहायच्या, ही एक जोडी इथे एक जोडी ठेवायचं. पहिली जोडी किती 0,4 आहे. 0,4 पेक्षा लहान असणारी वर्ग संख्या कोणती, जसं की 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. 4 पेक्षा लहान वर्ग संख्या किंवा 4 कोणती आहे 4च आहे. 9 काय मोठं लिहितो, तर 4 हा कोणाचा वर्ग आहे 2चा वर्ग आहे, तर इथं आपण 2 घेतले, इथे पण 2 घेतले प्लसमध्ये, आणि किती वर्ग आहे 4. वरती आपण त्याला 2च 2 2 4 4 आणि तो याच्या मायनस करा म्हटला 0चा. तर इथे इथं आता आपण असंख्य घ्यायची, समजा आपण इथे जर 1 घेतलं तर किती 41 येते. तर 41ला आपण 1 न मल्टिप्लाय केल्यानंतर हा गुणाकार जो आहे हा गुणाकार याच्यापेक्षा कमी आला पाहिजे. तर इथं ऑडिट 20 आहे, तिथे आपल्याला 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. वरती पण 0, 40 मल्टिप्लाइड बाय 0 किती 0 येते, म्हणजे आपलं इथं पण काही 0 येईल. वरती आपण इथं पॉईंट द्यायचा आहे प्लस 0 वरती इथं 40 आणि 20 मानून 0 गेले 20. आता बघा कुठली संख्या नाही आहे, तर इथं आपण काय घेणार 2 जोडी घेणार आपण इथं, वरती आपण इथं पॉईंट दिला त्यानंतर. आता बघा समजा इथे किती आहे 40 आहे, 40च्या साईडला समजा आपण 1 घेतला तर किती किती होईल 401 होतील, आणि मल्टिप्लाय करावं लागेल 1 ने 401 होईल. 2 घेतला तर किती होईल 408 804 होईल. समजा इथं 3 घेतला तर किती 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल 9 0 12 1200 होईल. समजा आपण 4 घेतला तर किती होईल 16 हाचाला 1 1 4 चूक 16 16 16 होईल. 5 घेतला तर किती 405 गुणिला 5 5 25 आणि 5 चूक 20. तर आता बघितलं समजा आपण तर 1616 हे या 2000 पेक्षा लहान आहे, म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल तर 4 घ्यावं लागेल. 4 घेतलं समजा आपण इथं तर 4 ते किती 1616, त्या 4 इथं राहणार 8 इथे 3 ते 0. ठीक आहे. 384 म्हणजे आपलं इथं प्लस पुन्हा किती 4 करणार आपण. ठीक आहे. 804 याच्या डबलनं जे आहे यावेळी संख्या इथं आली पाहिजे, म्हणजे आपलं अप्रॉक्सिमेटली जे आन्सर आहे ते किती असणार आहे 20.4. म्हणजे आपलं उत्तर जे आहे हे किती असणार इथं 20.4. डायमीटर जो आहे हा असताना आपला इथं 20.4 त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हा झाला त्याचा डायमीटर. आता परीक्षेमध्ये जर तुम्हाला असला ऑप्शन तर आपण कोणता ऑप्शन निवडणार, 20 आणि 21च्या मधामध्ये जे काही ऑप्शन असेल ते आपण इथं निवडणार. ठीक आहे. बघा आपण नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड इट्स एरिया इफ द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 44 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला सर्कम्फरन्स दिला आहे, सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला राहतो 2πr आणि हा किती दिलेला आहे 44 दिलेला आहे. ठीक आहे. तर इथं आपण अगोदर काढूया तिथं, तर आरची किंमत काय मग इथं 44 डिवायडेड बाय 2π. ठीक आहे. तर 44 2 पायची किंमत 22.7
तर 22 2 44 कॅन्सल होतील. तर राहणार काय 2/2 7 वर जाईल. 7 इथं 2 2 कॅन्सल म्हणजे आपल्या किती 7. म्हणजे आपली इथं आरची किंमत जी आहे आर इक्वल टू आर इक्वल टू किती मिळालाय 7 मिळालाय. तर एरिया सर्कलचा सरळ सरळ राहणार एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर. पायच्या 22/7 मल्टिप्लाय आरची किंमत 7चा स्क्वेअर. तर काय येतं 22 एक 7 यातला काय होईल कॅन्सल होणार मल्टिप्लाय करायला 7 म्हणजे किती 7 2 4 चला 1 2 1 15 म्हणजे 154 सेंटीमीटरचा स्क्वेअर. असे क्वेश्चन जनरली एक्झाममध्ये विचारले जातात जे की अत्यंत कमी वेळामध्ये सॉल्व्ह होऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा A wire is a form of circle whose radius is 42 centimeter. Find the side of the square which can be made bending the wire. म्हणतात एक वायर आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये आहे सर्कल फॉर्ममध्ये त्याची रेडियस किती 42 आहे. तर त्याला आपण काय केलं स्क्वेअर केला. त्या स्क्वेअरची जी बाजू आहे ती बाजू किती असेल. ठीक आहे. म्हणजे हा एक समजा आपला वायर आहे काय. ठीक आहे. सपोज आपण करून घेऊया की हा जो आहे हा आपला एक सर्क्युलर रिंगचा तर आपण म्हणतो आपण एक त्याला इथं आता भरीव झाला तो हा आपल्याला कसं पाहिजे सर्कल पाहिजे ह्याच्यामध्ये. तर आपण बघू सर्कलमध्ये कुठे उपलब्ध आहे का. ठीक आहे आपण हाताच काढूया. तर एक मिनिट स्टार्टिंग किंग. ठीक आहे. समजा हा काय एक सर्क्युलर एक रिंग आहे वायर आहे. त्याचा डायमीटर याचा रेडियस किती आहे हा आर जो आहे हा दिलेला आहे 42. याचं रूपांतर आपण असे आहे का स्क्वेअरमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर याची जी बाजू जी आहे ही बाजू आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. आता बघा जेवढा हा वायर असेल या वायरची लांबी म्हणजेच काय होईल इक्वल टू या स्क्वेअरची लांबी होईल. ठीक आहे. म्हणजे काय येतं पेरिमीटर किंवा याचा मतलब सर्कम्फरन्स हा सर्कम्फरन्स ठीक आहे इज इक्वल टू काय इथं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. या स्क्वेअरचे काय पेरिमीटर येईल. आता सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे हा पेरिमीटर काय होतो सर्कम्फरन्स 2 पाय आर आणि इकडे पेरिमीटर स्क्वेअरचे पेरिमीटर समजा हे जर आपण ए म्हटलं तर ही पण ए हे पण ए आणि हे पण ए म्हणजे किती तर 4 टाइम्स ए. ठीक आहे 4 टाइम्स ए 4 वैशाच्या बाजूचं म्हणजे या जे स्क्वेअर आहे स्क्वेअरची पूर्ण परिमिती म्हणजे परिमिती काय होते सर्व बाजूची बेरीज आणि स्क्वेअरच्या प्रत्येक बाजू असतात सारख्या असतात. म्हणजे की त्याला 1 ए 2 ए 3 आणि 4 ए म्हणजे काय आलं सर्कम्फरन्स इक्वल टू 4 ए. आता याच्यावरून आपण याची किंमत ठेवूया. तर आपल्याला इथं एची किंमत जी आहे किंवा इथं 2 पायची किंमत 22/7 गुणिले आरची किंमत किती आहे 42 बरोबर किती आहे 4 ए. 7 1 7 7 कम 42. ठीक आहे. आपल्याला किती मिळाल 22 2 44 गुणिले 6 बरोबर किती 4 ए. म्हणजेच ए बरोबर काय येणार ए इक्वल टू तिथे येईल ए इक्वल टू काय त्याच्यामध्ये ए इक्वल टू इथं 4 टाइम्स ए आहे काय ना 44 गुणिले 6 भागेला 4 ते किती 4 1 4 4 1 4 गुणिले 6 म्हणजे किती 11 सक 66. म्हणजे आपल्याला जो काही स्क्वेअर असेल त्या स्क्वेअरची भुजा जी आहे चौकोनाची भुजा त्या स्क्वेअरची भुजा ठीक आहे तर ते किती राहील त्यामध्ये ए इज इक्वल टू 66 सेंटीमीटर. म्हणजे त्या चौकोनाची जी आहे आपला स्क्वेअर जो आहे चौरस जो आहे त्याची भुजा किती राहील तर बाजू किती राहील 66 सेंटीमीटर तिथं राहील त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा अ स्क्वेअर ऑफ साइड 22 सेंटीमीटर मेड ऑफ फ्रॉम वायर कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द सर्कल आहे ना. म्हणजे काय इथे काय दिलं बघा की इथे एक आपल्याला एक स्क्वेअर दिला ऑलरेडी हा एक स्क्वेअर आहे. ठीक आहे. जी साईड किती आहे 22 दिली आहे. फ्रॉम अ वायर calculate the diameter of the circle which will be made from the circle ना. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला काय बनवायचं एक सर्कल बनवायचं. ठीक आहे. तर सर्कल बनवायचं ज्याचा आपला डायमीटर जो आहे तो नेमका किती असेल तो इथं बघायचा आहे. ठीक आहे. तर आपण त्याच पद्धत बघणार असं नाही जसं की आता काय म्हणजे इथं a square of side 22 centimeter is made from wire. Calculate the diameter of the circle which will be made from the same length of wire which of the wire of the side. Okay. म्हणजे आता ह्या दिले तर साईड किती 22ची
म्हणजे याचा आपल्याला काय पेरिमीटर किती आली 4a इज इक्वल टू, तर सर्कम्फरन्स किती आहे याच्यामध्ये त्या व्हायचा सर्कलचा 2πr, याची परिमिती ए ए ए ए इक्वल टू किती याचं याची परिमिती 2πr. ठीक आहे, तर याची किंमत किती येते 22, 4 मल्टिप्लाय 22 इज इक्वल टू 2πr. हे किती होते 88, किंवा याचा समोर जाऊन कॅन्सल पाहू शकतात. हे मला आजची जी किंमत आहे काय येईल, आजची किंमत किती काय येणार 4 मल्टिप्लाय 22 डिवायडेड बाय 2π. ठीक आहे, तर काय मिळतं इथं 4 मल्टिप्लाय 22 2π ची किंवा 22/7 7 वर जाईल. ठीक आहे, 22 कॅन्सल, बेक 4 कॅन्सल, 2 मध्ये 14, म्हणजे आर इज इक्वल टू किती आला 14. रेडियस जर 14 असेल, ठीक आहे, तर डायमीटर जो व्यास आहे आपल्याला काय विचारला, डायमीटर विचारला, डायमीटर किती लिहितं ट्वाइस आर, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 14, तर किती ते 28 जे आहे हे त्या सेंटीमीटर हे त्या डायमीटरचं असणार याच्यामध्ये. ठीक आहे, तर हे झालं त्या स्क्वेअरचं रूपांतर आपण कशामध्ये केलं सर्कलमध्ये केलं. तर नेमकं त्या सर्कल जे आहे त्या सर्कलचं जे असणार आहे त्याला आपण काय म्हणतो रेडियस जे आहे किंवा डायमीटर जो आहे तो इथं किती असणार, डायमीटर किती आलं तर 28 सेंटीमीटर त्याच्या सर्कलचे डायमीटर इथं येईल त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द रेडियस इफ द डिफरन्स बिटवीन सर्कम्फरन्स, काय म्हणते इथं डिफरन्स बिटवीन सर्कम्फरन्स अँड डायमीटर ऑफ सर्कल इज रिटन. म्हणजे काय सर्कम्फरन्स दिला आहे तर सर्कम्फरन्स फॉर्म्युला 2πr मायनस त्याच्यामध्ये डिफरन्स आणखी सर्कम्फरन्स आणि डायमीटर, आरची मग काय डी, हा जो फरक आहे हा फरक किती आहे 30 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, तर 2r म्हणजे काय होते डीच होते, किंवा आपण काय म्हणतो पाय डी मायनस डी बरोबर 30. तर डी कॉमन घ्या, आतमध्ये राहिलं पाय मायनस 1 इज इक्वल टू 30. तर डी पायची किंमत 22/7 मायनस 1 इज इक्वल टू 30. तर किती ते हे डी, याला आपण सॉल्व्ह करूया. तर इथं आपण जो डायमीटर आहे त्याची किंमत जी आहे ते आपण इथे काढून घ्यायच्यामध्ये. तर एक मिनिट मी इथं पेन थोडा बदलतो. ठीक आहे, आता इथं याला आपण सॉल्व्ह करूया. तर 22 मल्टिप्लाइड बाय याचा जो आहे इथे 1 आहे, 22 मल्टिप्लाय 1 मायनस 7 मल्टिप्लाय 1 अपॉन 7 मल्टिप्लाय 1, ती गुणा करून घेऊ इथं इज इक्वल टू किती आहे 30 आहे. तर किती डी इन ब्रॅकेट मध्ये किती 22 मायनस 7 खाली 7 इज इक्वल टू 30. किती डी इज इक्वल डी इन ब्रॅकेट मध्ये किती 15/7 इज इक्वल टू 30. तर डी इज इक्वल टू काही 13, हा इथे मल्टिप्लाय 0 जाईल, वरती 7 जाईल आणि खाली 15 जाईल. 15 1 15, 15 2 30, तर किती 2 मल्टिप्लाय 7 म्हणजे किती 14, म्हणजे डायमीटर हा किती आला आहे 14 सेंटीमीटर डायमीटर त्याचा येईल त्यामध्ये. ठीक आहे, हा झाला नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता क्वेश्चन काय म्हणते तिथं, व्हॉट इज द मॅक्झिमम साइज ऑफ स्क्वेअर विच कॅन बी कट फ्रॉम अ सर्क्युलर शीट ऑफ डायमीटर 100 mm. ठीक आहे, म्हणजे एक सर्क्युलर शीट आहे, या डायमीटर किती आहे, डायमीटर आहे याचा 100 mm. ठीक आहे, तर याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे एक स्क्वेअर कट करायचा आहे. ठीक आहे, हे काय करायचं आहे स्क्वेअर कट करायचा आहे. आता बघा जर समजा आपण याच्यामधून स्क्वेअर समजा कट केला, ठीक आहे, तो स्क्वेअर कसा कट होईल, आपल्याला हा जो स्क्वेअर आहे आपल्याला असा स्क्वेअर जो आहे एक कोपऱ्यान जो आहे म्हणजे याचा स्क्वेअर असा आपण कट करणार. त्या ज्या स्क्वेअरचा डायमीटर जे आपला हे असणार आहे काय त्याला आपण काय म्हणतो हायपोटेनियस म्हणजे कर्ण, हा जो आहे हा इक्वल टू काय असणार आहे म्हणजे हायपोटेनियस, त्या स्क्वेअरचा हायपोटेनियस इज इक्वल टू या सर्कलचा जो डायमीटर आहे इज इक्वल टू काय असणार आहे डायमीटर. ठीक आहे, आणि स्क्वेअरचा जो हायपोटेनियस तो काय राहतो √2a. ठीक आहे, आणि डायमीटर काय सर्कलचा किती दिला पाहिजे इथं 100 दिला आहे इज इक्वल टू डी. ठीक आहे, तर याच्यावरून डी ची किंमत काय येईल त्यामध्ये की इथं इथे याच्यामध्ये समजा आपण इथं डी ची किंमत किती इथं मध्ये 100 आहे. ठीक आहे, 100 आणि डिवाइड बाय काय इथं √2. आता आपल्याला विचारला काय नाही व्हॉट इज द मॅक्झिमम साईज ऑफ अ स्क्वेअर, तर इथे काय घ्यावं लागेल 100 डिवाइडेड बाय √2 घ्यावं लागेल.
आता √2 ची जी किंमत जी आहे, √2 ची किंमत आपल्याला किती कशी काढता याच्यामध्ये, तर आपण आता अगोदर याचं जे रूट जे आहे ते आपण ते काढून बघू इथं. ठीक आहे. √2 म्हणजे इथं √2चं काढायचं आहे. ठीक आहे ना, 2. तर 2 पेक्षा लहान स्क्वेअर कोणचा आहे, 1चा स्क्वेअर आहे. 1 घेतला समजा आपण इथं, तर +1. ठीक आहे, किती इथं 1 1 1 गेलं तिथं 1 राहणार, असं केलं तर 1 + 1 2 येईल. आता वरती काही नाही, तिथं पॉईंट घेणार आपण, त्या पण येणार 2 0. ठीक आहे. तर इथे आपण समजा जर 2 घेतलं तर 44 येईल. 3 समजा आपण 2 घेतलं 20 × 2 येईल म्हणजे 44 होणार. 3 घेतलं तर किती होईल, 23 × 3 म्हणजे 9 6 होणार. 4 घेतलं किती होईल 16 आणि 8 + 9 96. 5 घेतलं किती 25 × 5 किती ते 125 म्हणजे आपल्याला किती घ्यावं लागेल 4 घ्यावं लागेल. तर इथे पण 4 + 4 + 4 इथे 96 इथे किती 8 4. ठीक आहे. आणि इथे किती राहतील 4 इथे 0 0 पुन्हा आपण 2 0 घेणार. ठीक आहे. आता इथे समजा म्हटलं समजा आपण इथं किती इथं 9 4 दिल्यानंतर इथे किती आपलं तर 28. ठीक आहे. इथे समजा आपण इथं 1च पुन्हा भाग जाईल. पुन्हा इथे किती येईल 281 अजून इथं 9 इथे 1 पुन्हा इथे 1 इथे +1. ठीक आहे. 282 मायनस केल्यानंतर पुन्हा 2 0 येईल आणि पुन्हा जर म्हटलं समजा आपण राज म्हटली तर किती वरती किती येईल 4 येईल. म्हणजे आपलं √2ची व्हॅल्यू जी आहे किती 100/1.414 आणि हा जो भागाकार आहे हा भागाकार आपल्या इथं करावा लागेल याच्यामध्ये की 100/400 1.414 याच्यामध्ये. ठीक आहे. तर कारण की हा जो झाला आपला इथं ठीक आहे. आता याला आपण काय करणार तर बघा इथं आपला क्वेश्चन काय विचारला त्यांनी, व्हॉट इज द मॅक्झिमम साईज ऑफ अ स्क्वेअर. आपल्याला त्यांनी साईड ऑफ अ स्क्वेअर विचारला, डायमीटर त्यांनी दिला किती 100 दिलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल तर 100ला आपल्याला 404 आणि भागावं लागेल. ठीक आहे. तर आपण काय करूया इथं त्या 100ला जे आहे 100 डिवायडेड बाय 1.414 याला आपण कसं भागणार, तर पॉईंट काढून टाका. खाली किती 3 पॉईंट आहे, वरती 3 झिरो द्या. 1 2 1 2 3 झिरो वाढवले आपण, खाली किती दिलं 1414. ठीक आहे. तर आपण हा भागाकार जो आहे आपण इथं काढून घ्या. 1 2 3 4 5 ठीक आहे. तर 1414. ठीक. आता किती इथं जर समजा म्हटलं आपण इथं पहिले किती घेऊया 10,000 घेऊया. ठीक आहे. समजा आपण 14 जर आपण याला 7 जर समजा मल्टिप्लाय करून पाहिलं. ठीक आहे. किती 7 चोक 28 8 8 आले 2 7 1 7 2 9 पुन्हा 7 चोक 28 4 8 आले 2 7 2 9 बरोबर आपलं किती 7 ने मल्टिप्लाय करून घ्या किती ते 9898. ठीक आहे. तर टेममधून गेले 2 9 0 तर 1 पुन्हा 0 आणि पुन्हा इथं 10,000 समजा इथं 1 0 पुन्हा बाकी आहे म्हणजे किती आलं 1020 आलं. पुन्हा इथे 0 घ्या, पुन्हा इथे 0 वाढवलं इथं. ठीक आहे. पुन्हा 10,000 आले. पुन्हा आपलं जे आहे किती म्हणजे 70 आपलं आन्सर 70.7 mm हे आपला जे असणार आहे ती त्या स्क्वेअर जे आहे त्या स्क्वेअरची काय असणार आहे साईड तिथं असणार आहे. तर अशा पद्धतीने जे आहे या आपण इथं पूर्ण क्वेश्चन कव्हर केले आहेत. तुमचं जर काही डाऊट असेल तर तुम्हाला इथं मेन्शन करा, आपण त्याला नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू याच्यामध्ये. ठीक आहे. आपण थांबूया इथं.